कलेक्टर साहेबांकडे एक मीटिंग होती आणि त्यासाठी ह्या संदर्भात मीटिंग होती. त्यासाठी मला माहित नाही तुम्हाला आठवतंय का नाही, पण जेव्हा मी लोकसभा इलेक्शन लढत होती किंवा जेव्हा निर्णय झाला की मी ते इलेक्शन लढणार आहे, तेव्हा मी वचनपूर्ती म्हणून एक 5 ठळक मुद्दे या ठिकाणी लोकांसमोर आणलेले. माझं वचननामा होतं, ते वचनपत्र होतं आणि त्याच्यात 5 ठळक मुद्दे सोलापूर जिल्ह्यासाठी मी अनाऊन्स केलेले, सोलापूर लोकसभेसाठी. आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळ मुक्त करायचं आहे, हा माझा पहिला त्यात मुद्दा होता. आणि आज जवळजवळ 6-7 महिने झाले रिझल्ट येऊन. माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, तुम्हालाही सांगायचा होता, म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवली. आमचे सगळं कागदावर नसतं, पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो, प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं. आज 3 वाजता 3:30 वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत आहोत आणि 23 मार्चला 22 मार्चला पाणी दिवस आहे जागतिक. 23 मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत. हे जे प्रोजेक्ट आहे ते त्याच्याबद्दल मी तुम्हाला नीट पुढे सांगेनच. सगळ्या गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची मागणी काय ती जाणून घेऊन आम्ही या कामाची सुरुवात करत आहोत. मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते, लोकांसाठी, लोकांमुळे आणि लोकांकरिता. म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या प्रोजेक्टचं लॉन्च करत आहोत. माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर. ह्या अनुषंगाने सोलापूरची खासदार या नात्याने मी EFI एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे, ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जे साठा क्षमता आहे, लेक असतील, विहिरी असतील, ओढे असतील, सुकलेल्या नदी नाले असतील, ते रिवाईव्ह करतोय. जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय, विहिरी असतील त्या चार्ज करतोय, जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत. सुरुवातीला 4 महत्वाची गावं घेतल्यात, ज्या 4 गावांवर च्या साठेवर अवलंबून असणारी 4 गावं असणार आहेत आणि 10 गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं काम आम्ही करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून. शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSRच्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत. हे 25-26 ची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते. 26-27 ला नवीन कामं, 27-28 नवीन कामं, 28-29 ला नवीन कामं. 5 वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे आणि 29 पर्यंत दुष्काळ मुक्त झाला पाहिजे. काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिस सुद्धा सुरू करणार आहे. ह्या संस्थेने 6 राज्यामध्ये देशात काम केलं आणि ते अतिशय सक्सेसफुली केलंय. त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळा दाखवणार आहोत. सुरुवातीला आम्ही मंगळवेढा तालुक्यातली 24 गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळ मुक्त. मी माझा दौरा सुरुवात गाव भेटीचा दौराच या 24 गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात. 16 वर्ष मी राजकारणात आहे. शहरी भागाचं नेतृत्व करत होती. ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं. पण त्यावेळेस जेव्हा मी मंगळवेढ्यातल्या या गावोगावी जायची, दुष्काळग्रस्त गावात जायची, तेव्हा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्त्वाची
पोझिशन दे, अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केलेली. आणि निवडणूक किती संघर्षाची असते हे मला माहिती आहे. माझ्या 4ही निवडणूक संघर्षाच्या कठीण होत्या. AC मध्ये बसण्यासाठी मी निवडणूक लढली नाही आहे, पण ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी, कामं करूनच निवडणुका लढल्या जातात ह्याच्यात माझा ठाम विश्वास आहे. कारण का 4ही निवडणुका कामामुळेच मी जिंकली आहे. काँग्रेस पक्षाचं धोरण आहे, माझं धोरण आहे ग्रासरूटला जाऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न की प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे, गावं स्मार्ट झाली पाहिजेत, शहरं पण शहरांसोबत. आणि हे कुठेतरी स्वप्न मी फक्त काम करणं हा मला चॅलेंज, जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं. आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हे माझं पहिलं पाऊल आहे. मी जे वचन दिलेलं ती सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. लोकांपर्यंत तो प्रयत्न पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे. तर ह्यामध्ये आपण देखील मला सहकार्य कराल. ह्याचं लोकांपर्यंत पोहोचणं आणि काय काम होतं आहे हे पोहोचणं महत्त्वाचं आहे. ह्या संस्थेने आपल्या देशात 5-6 गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये काम केलं आहे. त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील. आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगरगाव घेतलंय. मी जसं 24 गावांचा प्रश्न म्हणाली, हे 24 गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेतलंय. त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे जिथे आता पाणी नाही आहे, कोरड पडले आहे. तिकडे पुन्हा एकदा पर्कॉलेशन, खोदकाम असेल, रिवायवल असेल, कन्झर्वेशन असेल, सगळं ही संस्था करणार आहे. त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी 4 गावं आहेत, हाजापूर, हिवरगाव, पाटकळ, खोमनाळ. ही 4 गावं आहेत जी डोंगरगावावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी दहीवाडीमध्ये आम्ही काम घेतोय. लक्ष्मी दहीवाडी मध्ये जवळजवळ 11,000ची लोकसंख्या आहे. त्यानंतर वाफळे, मोहोळ तालुका, ही आधीची 2 गावं मंगळवेढा तालुका होती. वाफळे, मोहोळ तालुका, तिथे आम्ही हे काम घेतोय. अक्कलकोटचं आम्ही एक आयडेंटिफाय करतोय. आम्ही हाल चिंचोळी केलेलं, पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्देहाळी घेऊ. दक्षिणमध्ये तर पाणी आहे, पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू. आणि ह्यासोबत जी 24 गावं आहेत त्याच्यातली 10 गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत. जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत. आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत. हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते. ही सगळी कामं जून-जुलैपर्यंत पूर्ण होतील. म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल. आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं, अजून विहिरी, अजून हवेत तीर मारत नाही आहोत. आज 3 वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत. आणि 23 तारखेला लक्ष्मी दहीवडीला आम्ही ओपनिंग काम करणार आहोत. आणि 3-4 दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल. तुम्ही स्वतः जाऊन शहानिशा करू शकता. कलेक्टरशी आत्ताच मीटिंग झाली. कलेक्टरनी पण या सगळ्या कामासाठी NOC आमच्या हातात प्राप्त आहे. NOC घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत. तर एवढंच. मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे. माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत. माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती जे या संस्थेचे फाउंडर आहेत, EFI, ते तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देतील. ते काही दिवस इथे आहेत. त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला. आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं. ह्याच्यात सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी केलंय. सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत. काही प्रश्न नाही लागतात इथले काम केले.
लोकांच्या सहभागाची स्थानिक लोकांची मदत लागणार आहे त्यांची मदत कशी मिळवणार त्यांना लोकांचा सहभाग खरं तर आम्ही गावांशी ऑलरेडी बोललोय. गावांना प्रत्येक ग्रामस्थांना कॉन्फरन्समध्ये घेतलं. ते काम ऑलरेडी आमचं झालं आहे. कलेक्टरशी बोलणं झालं आहे. NOC प्राप्त झालं. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचे अडथळे न निर्माण करायचे अशीच आमची अपेक्षा आहे. त्यांचं त्या पद्धतीचं सहकार्य उगाचच इगो पाण्यामध्ये मध्ये आणू नये. त्या सगळ्या परवानग्या आम्ही घेतल्या. सगळे माझं काम क्लिअर असतं. याच्यामध्ये प्रामुख्याने मंगळवेढा, अक्कलकोट हे तीनच तालुके, बार्शी. माझा मतदारसंघात बार्शी येत नाही. माझ्या मतदारसंघात शहर मध्य येतं, उत्तर येतं, पंढरपूर मंगळवेढा येतं, अक्कलकोट येतं, दक्षिण सोलापूर येतं, मोहोळ येतं. दक्षिण सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे. सगळ्या गावांमध्ये पाणी पोचतं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये जर असं कोणतं तरी गाव असलं, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट बॉर्डरवर बरीच गावं आहेत आणि त्याच्यापैकी एक आम्ही घेणारच आहोत. आणि हे एकदाच नाही, हे 5 पूर्ण वर्षाचं काम आहे. फक्त पहिला टप्पा आहे. ताई, आपलं सोलापूरचं छत्रपती धर्मवीर संभाजी तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी काही करता येईल का? कारण वर्षानुवर्ष बघतोय आपण त्या ठिकाणी प्रचंड गाळ सुद्धा आहे आणि प्रचंड कचरा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. दरवर्षी त्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात पण प्रत्यक्ष काही कृती होत नाही. महापालिका फक्त तिथली जलपर्णी काढून अस्तित्वातच नाही आहे. प्रशासक आहेत, प्रशासकांची पण ट्रान्सफर होते, दुसऱ्या जिल्ह्याचे येतात. आणि आम्ही एवढंच, महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईल. आणि अर्थात प्रशासनाचं एवढंच काम असतं ते साफ ठेवणं, त्याच्यात गाळ न त्याच्यात कचरा न टाकायचं. हे नागरिक म्हणून आपण पण कुठेतरी ह्याबद्दल थोडं कॉन्शियस होणं महत्त्वाचं आहे. पण महापालिकेचे इलेक्शन घेण्यात यांना काय अडथळा आहे? या आधीच्या राज्यकर्त्यांना हे लक्षात आलं नाही का एवढी मोठी कन्सेप्ट आहे. ही संकल्पना जर राबवली तर अनेकांच्यासाठी पाणी येईल. म्हणजे फक्त म्हणतो बळीराजा बळीराजा, त्यासाठी जाणून आधीचे मला माहीत नाही, मला त्याच्यावर टिप्पणी करायची नाही आहे. पण जे लाटेत निवडून येतात आणि जे कामामुळे निवडून येत नाहीत त्यांना कामाचं महत्त्वच कधी कळणार तो आम्हाला कळतो. काही सरकारची लाडकी बहीण योजना आर्थिक अडचणीत सापडली, काय सांगा? तोरीच आता आर्थिक अडचणीत सापडल्या. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं एकदा होणार होतं. तर लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. सरकारने एवढं पण सांगितलं की तुम्ही जर ह्या एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही. इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं. ॲक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं पण EVMवरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो. ॲक्च्युली ते EVMमुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. पण आज एकही योजना राबवली जात नाही आहे. एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाही आहे. ग्रास रूटला खूप अडचणीत लोक आहेत. फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत, सत्तेचा गैरवापर करतायत, अब्यूज ऑफ पॉवर. विमानं वळवली जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, मर्डर केले जात आहेत, मारण केली जाते आहे. आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आहे. एक्सपिरियन्स पत्रकार आहात, अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय. विमान सेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं, विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं. अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल. विमानसेवा म्हणजे हे विमान येणारे ते विमान काही होताना दिसत नाही आहे. मी मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन TDPचे जे आहेत त्यांच्याशी बोलल्या. मी त्यांना आग्रह केलाय की कृपया करून मीटिंग एअरलाईनशी ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू करा. पण अडथळे निर्माण होतात, इगोचा विषय होतो. जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे. पण लोकांनी आशेने काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्ह्यात 10 वर्षांनी निवडून दिलाय. लोकांनी
विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही. काही दिवसातच काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल. कसं जर ताई- सत्ताधाऱ्यांनी अडथळे नाही आणले तर. ते कसं शक्य ते म्हणजे काय करणार आहात? विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव ओसरल्याचं दिसून येत आहे. पार्लमेंटमध्ये त्यांच्या प्रेसिडेन्शियल स्पीचच्या डिस्कशनवर महाराष्ट्रासमोर देशासमोर महाराष्ट्रात झालेली स्थिती, 4 महिन्यात किती मतदार वाढले, कोणत्या पद्धतीत इलेक्शन कमिशन अजूनपर्यंत, हे भाषण झाल्यानंतर महाविकास आघाडीची राहुलजी, सुप्रियाताई सुळे, संजय राऊतजींची पत्रकार परिषद होऊन सुद्धा आज 20 दिवस होत आहेत, अजूनही ECIने आम्हाला ती यादी दिली नाही आहे. आणि 70 लाख मतदार 4 महिन्यात वाढतात, जे 4 वर्षात पण वाढू शकले नाही आणि आम्हाला त्याची यादी मिळाली नाही. ह्याच्यावरून कळतं की ते 100% काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत आणि ती निवडणूक ही EVMच्या हॅकिंगमुळे ह्या लोकांनी जिंकले. ते खरं जन्मत नव्हतं. भारत पाकिस्तान मॅच झाली परवा आणि त्यानंतर काही जिंकलं आणि सगळ्यांनाच अभिमान असायला पाहिजे भारतवासियांचा. असं कुठे होत असेल तर अर्थात शासनाने त्याची नोंद घ्यावी आणि जे काही विषय आहेत. बुलडोजर राज्य आपण काही कळलं त्याचं थेट झोपड्या त्यांचं घरच उद्ध्वस्त करून टाकण्यात आलं. बुलडोझर, अनधिकृत अतिक्रमण ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या का नाही, त्याच्या मागे पण सरकारचा निर्णय हा महत्त्वाचा असतो. त्यांची कागदपत्र काय, ते नेमकं कोणत्या कारणामुळे, मला त्याच्याबद्दल एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण घेऊन एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे काढण्यात आला त्याच्यावर. ते नितेश राणे भिवंडीतील एका कार्यक्रमामध्ये गिरवी सापड जास्त वळवळत आहेत अशा पद्धतीने जे ते बोलले तर त्यांना जास्त महत्त्व मला ह्या अतिशय महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्सला द्यायचा नाही. पिंपळगाव तलावाचा जर विकास जसं मी म्हणाली, येणाऱ्या दिवसात महिन्यात आम्ही काम करू. ही बरेच पाणीग्रस्तीची कामं थांबले, त्या संदर्भात गव्हर्नमेंटकडून काय ऍक्शन झाली का त्याच्यावर? मी पार्लमेंटमध्ये पण सांगितलं आणि ह्या गोष्टीचा मी निषेध केलेला. मागच्या दिशाच्या मीटिंगमध्ये असं निदर्शनास आलं की डिसेंबर 13, 2024 मध्ये सरकारने एक अतिशय भयानक, आणि मला खंत वाटते की तुम्ही याबद्दल काय बोलत का नाही आहात. सरकारने अतिशय भयानक GR काढलं की महाराष्ट्र राज्यातली सर्व सार्वजनिक कामं बंद करावी. आज महाराष्ट्रात एकाही गावात पाण्यात रस्त्याचं काम, ओढे, रस्ते, नदी नाले, गटर ह्याची कामं चालू नाही आहेत. कारण का, हे सरकारने अतिशय भयानक GR काढलं. कारण का ते म्हणाले ही कामं पूर्ण करायला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही आहेत. आज तुम्ही बघता PMGSY महत्वाची रस्ते, पण गावात अंतर्गत रस्ते नाही आहेत, गावाला गावाशी जोडणारी रस्ते नाही आहेत. सगळी कामं ठप्प पडले आहेत गेले काही महिने आणि ते GR अजूनही रिट्रॅक्ट करत नाही. त्या GRवर अजूनही स्थगिती मिळाली नाही आहे. हे इतकी वाईट गोष्ट आहे. ह्याबद्दल बवाल झाला पाहिजे आणि कृपया हे तुम्ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे. हे GR ताबडतोब रद्द झालं पाहिजे, त्याच्यावर स्थगिती आणली पाहिजे. मी पार्लमेंटमध्ये यावर बोलले. सोबत जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्षांसोबत प्रांत अध्यक्ष भेटतात आणि खूप चांगली स्टेटमेंट होती ती. त्याच्यामध्ये अजून एक ओळ होती. ते म्हणाले की ज्यांच्या मागे लोक आहेत अशाच लोकांना पदं मिळणार आहे, ज्यांच्या मागे जनता आहे. ही मला असं वाटतं एक गेम चेंजर स्टेटमेंट आहे आणि प्रांत अध्यक्ष त्याच पद्धतीत काम करतील अशी. त्यांनी महाराष्ट्रासाठी जनरल दिलेली आणि अर्थात तो त्यांचा अधिकार आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला ते बदल होताना दिसते. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत जे आहेत त्यांना जीवे मार्ग हे सरकार आल्यापासून आपल्या देशात, आपल्या प्रांतात फक्त जात पात धर्म ह्याच्यावरच विषय होत आहेत. बवाल त्याच्यावरच होतोय. जी खरी कामं आहे, जी लोकांच्या आयुष्यात फरक आणणारी कामं आहेत, त्याच्यावर काही चर्चा होत नाहीये, काही कामं होत नाही. ती शोकांतिका आहे आणि ह्याच गोष्टी जर होत राहिल्या तर आपण पुढे न जाता आपण ऑलरेडी आपण मागेच चाललोय. खरं तर तसं बघितलं तर हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. हे आम्हीच करू शकतो. आता सरकारकडून जास्त अपेक्षा राहिल्या नाही आहेत. ही क्रांती ही लोकांमधूनच आता झाली पाहिजे. कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद पुन्हा वाढताना दिसतोय. कर्नाटकात आपल्या कशाबद्दल
वाद जो बेळगावमध्ये एसटी चालकाला चालक असल्याचा नाही, त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेला. काही ठिकाणी इगोज मध्ये देशामध्ये वाढती बेकारी आहे, महागाई आहे, याच प्रोजेक्टवर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत तुमचे मनापासून अभिनंदन करते. जे महत्वाचे गोष्टी जी आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, इकॉनॉमी सर्वेमध्ये ऑन रेकॉर्ड ते म्हणाले की आपली इकॉनॉमी स्लो चालली आहे आणि तरी फायनान्स मिनिस्टर आणि पंतप्रधान वाह करतायत. इतकं खोटं रेटून बोलतायत लोकांसमोर. एवढी ते म्हणाले की जर 2027ला भारत सुपर पॉवर बनायचा असेल तर आता जो आपला ग्रोथ रेट आहे तो खूप कमी आहे त्याप्रमाणे. आणि हेच खरं तर लोकांपुढे येणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी, एवढे सगळे प्रॉब्लेम्स भारतात असताना हे भलतीकडेच काहीतरी घेऊन चाललेत. पंतप्रधानांचा वारंवार अमेरिकेत अपमान होतो, त्यांना रिसीव्ह करायला लोक जात नाही. तिथे त्यांना अदानीबद्दल प्रश्न विचारते, म्हणतात वैयक्तिक विषय. ट्रम्पच्या हातात आपण कठपुतली असासारखं वागतोय. आपलीच लोक हातकड्या घालून परत येत आहेत, त्यांना नीट ट्रीटमेंट दिली जात नाहीये. अजूनही आपले बरीच लोक डिटेन्शन सेंटर्समध्ये आहेत अमेरिकेत. सोलापुरातच एक आई वडिलांचा विषय, त्यांचा मुलगा 3 महिने नो कॉन्टॅक्ट. ते रडत माझ्याकडे आले. मी तो विषय सेक्रेटरी एक्सटर्नल अफेअर्सकडे घेऊन गेली, कारण मी त्या कमिटीत आहे. आणि तो त्या दुसरं प्लेन जेव्हा आलं त्याच्यात तो आला. पण असे अनेक लोक आहेत जे अजूनही तिकडे, त्यांना जिकडे मुजरिमांना टॉर्चर करतात ते ग्वांटानामो, तिथे नेलं जाते भारतीयांना आणि आपण काहीच बोलत नाही. काही दिवसापूर्वी 15 असं म्हणाले की माझा जन्म जैविक नाही, बायोलॉजिकल जन्म नाही आहे, आणि त्याला तारा मोहक आणि साहित्य संग्रहात मंचावरून उत्तर दिलं आहे. त्यामुळे असं काही म्हणत नाही. या जैविक, अजैविक, बायोलॉजिकल या सगळ्या जन्माकडे तुम्ही काय म्हणजे हसावं. तुमचे मनापासून अभिनंदन करते. जे महत्वाचे गोष्टी जी आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, इकॉनॉमी सर्वेमध्ये ऑन रेकॉर्ड ते म्हणाले की आपली इकॉनॉमी स्लो चालली आहे आणि तरी फायनान्स मिनिस्टर आणि पंतप्रधान वाह करतायत. इतकं खोटं रेटून बोलतायत लोकांसमोर. एवढी ते म्हणाले की जर 2027ला भारत सुपर पॉवर बनायचा असेल तर आता जो आपला ग्रोथ रेट आहे तो खूप कमी आहे त्याप्रमाणे. आणि हेच खरं तर लोकांपुढे येणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी, एवढे सगळे प्रॉब्लेम्स भारतात असताना हे भलतीकडेच काहीतरी घेऊन चाललेत. पंतप्रधानांचा वारंवार अमेरिकेत अपमान होतो, त्यांना रिसीव्ह करायला लोक जात नाही. तिथे त्यांना अदानीबद्दल प्रश्न विचारते, म्हणतात वैयक्तिक विषय. ट्रम्पच्या हातात आपण कठपुतली असासारखं वागतोय. आपलीच लोक हातकड्या घालून परत येत आहेत, त्यांना नीट ट्रीटमेंट दिली जात नाहीये. अजूनही आपले बरीच लोक डिटेन्शन सेंटर्समध्ये आहेत अमेरिकेत. सोलापुरातच एक आई वडिलांचा विषय, त्यांचा मुलगा 3 महिने नो कॉन्टॅक्ट. ते रडत माझ्याकडे आले. मी तो विषय सेक्रेटरी एक्सटर्नल अफेअर्सकडे घेऊन गेली, कारण मी त्या कमिटीत आहे. आणि तो त्या दुसरं प्लेन जेव्हा आलं त्याच्यात तो आला. पण असे अनेक लोक आहेत जे अजूनही तिकडे, त्यांना जिकडे मुजरिमांना टॉर्चर करतात ते ग्वांटानामो, तिथे नेलं जाते भारतीयांना आणि आपण काहीच बोलत नाही. काही दिवसापूर्वी 15 असं म्हणाले की माझा जन्म जैविक नाही, बायोलॉजिकल जन्म नाही आहे, आणि त्याला तारा मोहक आणि साहित्य संग्रहात मंचावरून उत्तर दिलं आहे. त्यामुळे असं काही म्हणत नाही. या जैविक, अजैविक, बायोलॉजिकल या सगळ्या जन्माकडे तुम्ही काय म्हणजे हसावं म्हणून त्यांच्या विरोधात. आणि त्याला उत्तर तरी लोक देऊ शकतात. ते अजून किती दिवस चालेल ही पण मनात, हा पण प्रश्न आहे. पण जोपर्यंत काँग्रेस आहे, जोपर्यंत लोकशाही आहे, जोपर्यंत गांधींचे विचार या देशात आहेत, जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार या देशात आहेत, तोपर्यंत पंतप्रधानांच्या भाष्याच्या विरोधात आणि ते जे लोकांच्या भावनेसोबत खेळ खेळतायत त्याच्या विरोधात आम्ही बोलत राहणार. आणि ही लढाई आपण सगळे मिळून जिंकणार आहोत. आपण फक्त शहराच्या तो डीपी प्लॅन पण अतिशय चुकीचा आहे. कॉपी पेस्ट करण्यात आलाय. इथे प्रशासक आहे, कॉर्पोरेशन कमिशनर नसल्या कारण हे सगळं आपल्याला भोगावं, नागरिकांना भोगावं लागतंय. आम्ही डीपी प्लॅन दुरुस्त झाला पाहिजे, सगळ्या नागरिकांकडून सजेशन्स घेण्याचा प्रयास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तो डीपी प्लॅन बदललाच पाहिजे. हद्दवाढ पूर्णपणे पाण्याचं नियोजन, रस्त्याचं आणि नगरोथांच्या माध्यमातून
ड्रेनेजचं पण नियोजन झालं पाहिजे, ह्यासाठी आम्ही काम करणार आहोत. एक वर्षाचा हात